सांगलीमधील MTS प्री प्रायमरी शाळेत दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते। यावर्षी प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली। नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी आयोजन करण्यात येत आहे। या विज्ञान प्रदर्शनामध्ये इरिगेशन सिस्टीम, पोल्यूशन हे दिवसेंदिवस वाढत चाललेले असेल, प्रदूषण, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याची माहिती या प्रकल्पात देण्यात आली। पाण्याचे स्रोत याबद्दलचे ज्ञान या प्रकल्पातून देण्यात आले। 96हून अधिक मुलांनी यामध्ये सहभाग घेतला होता। पालकांनी देखील चिमुकल्यांच्या या अनोख्या प्रकल्पाचे, प्रात्यक्षिकाचे आणि त्यांच्या बुद्धीचे कौतुक केले। चिमुकल्यांनी सादर केलेल्या कृतीयुक्त शिक्षण पोहोचवण्यास मदत होणार आहे। शाळेच्या प्राचार्य संपदा केळकर यांनी भेट दिली। प्रकल्प मांडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर माहिती सांगितली। शासनाने नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत शिक्षण राबवण्यात येत असलेल्या कल्पना या विज्ञान प्रदर्शनातून साकारण्यात आल्या होत्या। या प्रदर्शनाचे संयोजन शाळेतील शिक्षकांनी उत्कृष्टरित्या केले होते। MTS प्री प्रायमरी स्कूल ही एक खूप उपक्रमशील शाळा आहे। ही इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी सगळे संस्कार हे भारतीय दिले जातात आणि प्रत्येक संकल्पना ही कृतीतून शिकवली जाते। आत्ता नवीन आपल्या शैक्षणिक धोरण जे आहे NEP त्याप्रमाणेच ही शाळा कार्यरत आहे आणि हे सगळे उपक्रम राबवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख साहेब, उपाध्यक्ष केळकर सर आणि तसेच सुरेंद्र चौगुले जे सेक्रेटरी आहेत यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असतेच व पाठिंबाही असतो। किती प्रकल्प सहभागी झालेत या प्रदर्शनामध्ये? ह्या प्रदर्शनामध्ये एकूण 100 मुलं सहभागी झालेली आहेत। ती सर्व 5 ते 6 ह्या वयोगटातील आहेत व त्यांना शिक्षक 1 महिना ह्याच्या मागे मेहनत घेतात। प्रत्येक प्रकल्पातील प्रत्येक विषय हा शाळेतील सगळ्या 250 मुलांना समजावून सांगितला जातो व त्यातील फक्त सिनियर KGची मुलं ह्यात सहभाग घेतात, पण ह्याबद्दलची माहिती सर्व मुलांना दिली जाते। Working model in this project we will show how sunlight has to run a water pump. Thank you. Good morning. बोल। I am Samartha Bambe. I am senior KG class student.